नमस्कार. काल 23 जानेवारी म्हणजेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि ही जयंती काल महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई येथे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही शिवसेनेच्या माध्यमातून 2 मेळावे पार पडले. उद्धव ठाकरे गटाचा अंधेरीमध्ये तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले आणि दोन्हीकडील मेळाव्यामध्ये दोन्ही मुख्य नेत्यांची भाषणे झाली. आता दोन्ही शिवसेनेचे मुंबईमध्ये मेळावे असतील तर राजकीय टोलीबाजी होणारच. तिकडे उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसह भाजपला घेरत असं म्हटलं की अमित शहा मला यावेळेस म्हणाले की महाराष्ट्रातील हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे. ठीक आहे, जखमेवा काय असतो आणि त्यांचा पंजा काय असतो हे भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा काय आहे आणि शहा की झाड की पत्ती है, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप महायुतीवर चांगलाच निशाणा साधला. तर तिकडे बीकेसी मैदानावरून एकनाथ शिंदेने सुद्धा उद्धव ठाकरेवर चांगलीच तोप डागली. ते आपल्या भाषणात बोलताना असे म्हणाले की गेल्या 2.5 वर्षात अनेक विकास कामे केली आहेत. जनतेसाठी या काळात वेगाने विकास कामे केलीत. त्यामुळे राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांचे विचार जपले म्हणून विजयी झालो आणि पुढच्या गटाने बाळासाहेबांचे विचार मोडीत काढले म्हणून त्यांना विधानसभेत मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर चांगला निशाणा साधला. शिंदेच्या मेळाव्यामध्ये नवनिर्वाचित खासदार, आमदार, मंत्री, पदाधिकारी यांचा सत्कार सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला आणि हे दोन्ही शिवसेनेचे मुंबईमधील मेळावे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीची नांदी मानल्या जात आहेत. कारण की मुंबई महानगरपालिकेसोबतच सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची घोषणा काहीच दिवसामध्ये होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापले संघटन कौशल्य मजबूत करण्यासाठी चांगलीच कंबर कसलेली दिसून येत आहे. कारण मागच्या 3 वर्षापासून राज्यामध्ये कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. आता कळीचा मुद्दा हा आहे की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला बऱ्या प्रमाणात यश मिळालं तर विधानसभेला महायुतीने आपलं वर्चस्व दाखवून दिलं आणि महाविकास आघाडीचा पार पालापाचोळा उडवला. तर आता मुख्य म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक ज्याला म्हणण्यात येते ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला उभारी मिळेल आणि कोणाचा पत्ता गुल होईल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच व्हिडिओमधून आपण बघणार आहोत दोन्ही शिवसेनेमधील कोणती शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वरचढ ठरेल आणि कोण जास्त जागा निवडून आणतील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर काहीच दिवसाआधी त्यांचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलं होतं की आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आम्हाला स्वबळावर लढायच्या आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून आम्हाला एकदा हे आजमावायचंच आहे. काय होईल ते होईल, पण आम्हाला सर्व निवडणुका स्वबळावर एकदा लढून दाखवायच्याच आहेत. यानंतर राज्यभर चर्चांना उधाण आलं होतं, परंतु उद्धव ठाकरे यांनी ऑफिशियली अशी कधीही घोषणा केली नाही आणि कालच्या भाषणामध्ये सुद्धा महाविकास आघाडीतून पूर्णपणे बाहेर पडण्याची भाषा केली नाही. परंतु महाराष्ट्रातील जनता माझ्या सोबत असेल तर स्वबळावर निवडणूक मी लढवू शकतो असं सूचक वक्तव्य त्यांनी कालच्या भाषणातून जनतेसमोर मांडलं. परंतु सध्या सर्वत्र सोशल मीडियावर उद्धव ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा फूट पडेल असं सांगण्यात येत आहे. कारण शिंदेच्या शिवसेनेतील मुख्य नेते उदय सामंत यांनी उभाटाचे 9 पैकी 6 खासदार लवकरच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील असं सुतोवाच केलेत. त्यामुळे आता राज्यभर चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्यातच स्थानिक लेवलला उभाटामधून आउटगोईंग चालू झाल्याचंही दिसतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटातील बऱ्याचशा नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी दंड ठोपटले आहेत. काही राजकीय जाणकारांच्या मते असं सांगण्यात येत आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एक गट महाविकास आघाडीतून पूर्णपणे बाहेर पडायला तयार आहे आणि कार्यकर्त्यांच्या संधीसाठी स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीही तयार आहे. तर दुसरा गट यासाठी अनुकूल नसून तो महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढवण्यासाठी पक्षाकडे विनंती करत आहे. कारण लोकसभा आणि विधानसभेमध्ये पक्षाला म्हणावं तेवढं यश मिळालं नसल्या कारणाने स्थानिक स्वराज्य संस्था जर स्वबळावर लढल्या तर तिथेही हवं तेवढं यश मिळणार नाही असं त्या गटाचं म्हणणं आहे. कारण लोकसभा आणि विधानसभेमध्ये काँग्रेसची हक्काची वोट बँक असलेली मुस्लिम आणि दलित मते उभाटाला मिळाली होती. त्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये चांगलाच फायदा झाला होता. हे झालं चर्चा विचर्चा आणि तर्क. पण खरंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देतात की महाविकास आघाडी म्हणून सोबत निवडणुका लढतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लोकसभेत कमी प्रमाणात यश मिळालं असलं तरी विधानसभेला त्यांनी चांगलीच भरारी घेतली आणि आपले 57 आमदार निवडून आणले. त्यांना नुकत्याच झालेल्या पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये 9 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा त्यांच्या पक्षाला मिळालं. त्यांच्यामुळे
उद्धव ठाकरेंच्या तुलनेत सध्या तरी एकनाथ शिंदेची बाजू उजवी मानली जात आहे. पण महायुतीमध्येही 3 पक्ष आहेत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा सामील आहे. त्यामुळे जागेंच्या वाटपामध्ये काही प्रमाणात वादविवाद होण्याची चिन्ह आहेत. आणि 3 पक्षांमध्ये जागा विभागल्या जाणार असतील तर निश्चितच एका पक्षाला काही प्रमाणात इच्छेपेक्षा कमीच जागा मिळणार आहेत. आणि त्यामध्ये 132 जागा निवडून येत भाजप राज्यात नंबर 1चा पक्ष बनल्यामुळे त्यांचा चांगलाच डॉमिनन्स एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सहन करावं लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी आतापासून कंबर कसलेली दिसून येते, कारण की त्यांच्या पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा भेटीगाठी आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे धडाके लावलेले आहेत. आणि मंत्रिमंडळात सुद्धा आक्रमक पवित्रा घेऊन त्यांनी आपल्या पक्षासाठी बरोबरीची आणि सन्मानाची मंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेतलेली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना कुठेही नाराज करण्यात येणार नाही आणि योग्य ती संधी देऊन कार्यकर्त्यांसाठी मी सदैव उपलब्ध आहे अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली. राज्यातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका मागच्या 25 ते 30 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांना ती सहजासहजी सोडायची नाही. आणि दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिका ताब्यात घेणे हे भाजपचं स्वप्न आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूने आतापासून जोरदार फिल्डिंग लावण्याची तयारी सुरू झालेली आहे. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेचे 20 जरी आमदार निवडून आले असले तरी त्यातील 10 फक्त मुंबईमधून येतात, हे विशेष. त्यामुळे त्यांनी सुद्धा आतापासून बूथवरचं मजबूत संघटन कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. तर महायुतीमधून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच अजित पवार यांनी सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केलेली आहे. तर यामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चांगल्याच चुरशीच्या होणार आहेत, हे नक्की. तर तुम्हाला काय वाटते, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये पुन्हा कोण वरचढ ठरेल? महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे सरशी घेतील की एकनाथ शिंदे? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.